बघा या लेक्चरला घेऊन आलोय आपण आपलं नकल जॉईंटचं सेकंड न्यूमरिकल. थोडंसं डिफरंट आहे म्हणून घेतोय आपण. बाकी तुम्हाला माहिती की प्रोसिजर सेमच राहते, जास्त काही बदल होणार नाहीये. क्वेश्चन बघा काय दिला आहे. डिझाइन अ नकल जॉईंट फॉर अ टाय रॉड ऑफ अ सर्क्युलर क्रॉस सेक्शन टू सस्टेन अ मॅक्सिमम पुल ऑफ 70 किलो न्यूटन. सो लोड कितीचा अप्लाय होणार आहे? 70 किलो न्यूटनचा. गिवन ज्या ज्या व्हॅल्यूज दिल्या आहेत त्या पहिले आपण लिहून घेऊ. तो जो काही पुलिंग फोर्स त्या सर्क्युलर क्रॉस सेक्शनवर अप्लाय होणार आहे तो आहे 70 किलो न्यूटनचा. किलो न्यूटनचं न्यूटनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 10⁻³ ने मल्टिप्लाय करतो. पुढे द अल्टिमेट स्ट्रेंथ. बघा आता यासाठीच हा क्वेश्चन घेतला की इथं काय दिलेलं आहे? अल्टिमेट स्ट्रेंथ दिलेलं आहे, परमिसिबलनी दिलेलं आहे. परमिसिबल म्हणजे जी ॲक्च्युली अप्लाय झालेली आहे आणि अल्टिमेट म्हणजे जी मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. द अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल ऑफ द रॉड अगेन्स्ट द टिअरिंग इज 420 मेगापास्कल. काय सांगितलंय बघा, रॉडची जी अल्टिमेट स्ट्रेंथ आहे, टिअरिंग म्हणजे काय? टेन्शनमध्ये. हां, सो ड्युरिंग द टेन्शन जी अल्टिमेट स्ट्रेंथ आहे, अल्टिमेट स्ट्रेंथ किंवा US असं बी लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. अल्टिमेट स्ट्रेंथ सिग्मा US इज इक्वल टू किती सांगितली आपल्याला रॉडसाठी? 420 मेगापास्कल. अल्टिमेट स्ट्रेंथ फॉर द रॉड असंही लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. अल्टिमेट स्ट्रेंथ फॉर द रॉड, फॉर रॉड लिहून टाकू आपण इथं. फॉर रॉड इज इक्वल टू किती दिलं आहे? 420 मेगापास्कल. फॉर रॉड का लिहिलं तुम्हाला कळेल आता बघा पुढे. द अल्टिमेट, बघा आता परत दिलं आहे, द अल्टिमेट टेन्साईल अँड शिअरिंग स्ट्रेंथ ऑफ द पिन मटेरियल. नकल पिनसाठी जे काही मटेरियल यूज केलेलं आहे त्याची पण आपल्याला अल्टिमेट टेन्साईल आणि अल्टिमेट शेअरिंग स्ट्रेंथ दिलेली आहे. सो अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ फॉर पिन किती सांगितली आहे? पिनसाठी व्हॅल्यू दिली तुम्हाला 510 मेगापास्कल. तुम्हाला माहिती आहे की मेगापास्कल न्यूटन पर mm² एकच राहतं, सो नो नीड फॉर द कन्वर्जन. आणि शेअरिंग स्ट्रेंथ पण दिलेली आहे तुम्हाला. शेअरिंग स्ट्रेंथ अल्टिमेट दिलेली आहे ना, अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ, सॉरी अल्टिमेट शेअरिंग स्ट्रेंथ फॉर द शेअरिंग अल्टिमेट स्ट्रेंथ. ठीक आहे. फॉर आपल्याला दिलेली ही पिनसाठी किती दिली आणि ही व्हॅल्यू दिली तुम्हाला 396 मेगापास्कल. सो अल्टिमेट स्ट्रेंथ दिलेले आहेत तुम्हाला आणि डिटरमाइन करायचं आहे द टाय रॉड सेक्शन अँड द पिन सेक्शन अँड टेक द फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेलं आहे. आता बघा या फॅक्टर ऑफ सेफ्टीसाठीच आपण हा क्वेश्चन घेतला नाही की फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेलं राहिलं तर काय करायचं. आणि तुम्हाला पूर्ण नकल जॉईंट डिझाईन नाही करायचं आहे. तुम्हाला फक्त काय विचारलंय त्यांनी, डिटरमाइन द टाय रॉड सेक्शन आणि पिन सेक्शन. तर पिनमध्ये तर आपल्याला माहिती आहे की पिनवर जे टेन्साईल लोड अप्लाय होतच नाही. पिनवर शेअरिंग लोड येतो आणि कॉम्प्रेशन येतं. कॉम्प्रेसिव्ह लोड, शेअरिंग लोड येत असतो. आणि रॉड सेक्शनचं जर म्हटलं तर सिंगल आय, डबल आय आणि टेन्शन ऑन द रॉड, या 3 कंडिशन राहतात. तर मग आपल्याला तेवढ्या 4च कंडिशन फाइंड आउट करायच्या आहेत. त्यापूर्वी या अल्टिमेट स्ट्रेंथ काय करायचं, तर अल्टिमेट स्ट्रेंथवरून ज्यावेळेस तुम्हाला टेन्साईल स्ट्रेंथ काढायची, सॉरी परमिसिबल स्ट्रेंथ काढायची असेल तर आपण ती कशी काढणार बघा. दॅट परमिसिबल टेन्साईल स्ट्रेंथ फॉर रॉड इज इक्वल टू काय करायचं, परमिसिबल स्ट्रेंथ काढायची राहिली की टेन्साईल स्ट्रेंथ, सॉरी अल्टिमेट स्ट्रेंथ फॉर रॉड डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी करायचं. सो अल्टिमेट स्ट्रेंथ फॉर द रॉड किती दिले होते? टेन्साईल स्ट्रेंथ 420 डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी किती दिलं आहे? 6. सो सिग्मा टी टेन्साईल स्ट्रेंथ किती भेटेल तुम्हाला आता इथून? टेन्साईल स्ट्रेंथ 6 7 42 ना. सो हे भेटून जाईल तुम्हाला 70 न्यूटन पर mm². न्यूटन पर mm² येईल ना, किंवा मेगापास्कल लिहा, काय हरकत नाही. आणि सिमिलरली तुम्ही पिनसाठी पण काढू शकता है ना. क्वेश्चन रफ करून घेऊ. पिनसाठी पण काढू शकता तुम्ही. हिअर परमिसिबल टेन्साईल स्ट्रेंथ फॉर द पिन पण निघू शकते, पण आपल्याला माहिती की टेन्साईल स्ट्रेंथचं आपल्याला काही काम नाही आहे. पाहिजे तर तुम्ही तुमच्यासाठी कन्वर्जन करून ठेवू शकता, मी काही करत नाही. तर मी परमिसिबल शेअरिंग स्ट्रेंथ काढतो डायरेक्ट, कारण मला शेअरिंगचं काम पडणार आहे पिनचे डिझाईन करत असताना. सो परमिसिबल शेअरिंग स्ट्रेंथ फॉर रॉड
इज इक्वल टू काय म्हणजे परमिसिबल शेअरिंग स्ट्रेंथ मध्ये दॅट इज टाऊ अल्टिमेट शियर स्ट्रेंथ डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. The ultimate shear strength in the 396 megapascal divided by 6. So here you will get the value for the tau, that is shearing strength for the pin. किती येणार आहे 36 again 3 so 66 मेगा. इथून तुम्हाला दोन व्हॅल्यूज भेटून गेल्या, एक शेअरिंग स्ट्रेंथ भेटलं आणि एक तुमचं टेन्साइल स्ट्रेंथ. टेन्साइल स्ट्रेंथ कशासाठी, ही रॉड साठी आहे आणि ही कशासाठी होती, सॉरी पिन साठी आहे ना, और पिन. ठीक आहे. आता याचा वापर करून आपण डिझाईन करणार. डिझाईन कशी करायची हे तुम्हाला ऑलरेडी माहिती, कारण आपण ऑलरेडी एक डिझाईनचा क्वेश्चन घेतलेला आहे. तरी आपण एकदा परत बघूया डिझाईन कशी करायची. बघा कंटिन्यू करू आता पुढे. बघा आता यानंतर आपले फेल्युअर स्टार्ट करणार आहे आपण सगळ्यात पहिले कोणतं फेल्युअर घेतो. आपल्याला फक्त त्यांनी रॉडसाठी आणि पिनसाठीच फेल्युअर विचारले ना. तर फेल्युअर ऑफ रॉड घेणार आपण सगळ्यात पहिले. फेल्युअर ऑफ रॉड अंडर टेन्शन किंवा फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन हे पहिलं घेतो आपण. सो हिअर डिझाईनमध्ये फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शनसाठी काय घेतो आपण, दॅट टी इज इक्वल टू पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू सिग्मा टी. तर ही काही एक्सप्लेन करायची गरज नाही. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला डायग्राम वगैरे दाखवून एक्सप्लेन करून सांगितलंय. सो टी इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला, पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर काय होतं, एरिया मल्टीप्लाय बाय काय करतो आपण त्याला स्ट्रेस. कोणतं स्ट्रेस, टेन्साइल स्ट्रेस, जे त्या रॉडवर अप्लाय होणार आहे. लोड किती अप्लाय होणार होता क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की 70 किलो न्यूटन. सो 70 इंटू 10⁻³ डिवाइड बाय सॉरी इज इक्वल टू पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. टेन्साइल स्ट्रेंथ आपण आताच फाइंड आउट केली आहे. टेन्साइल स्ट्रेंथची व्हॅल्यू किती आहे, 70. So 4 इकडे येताना मल्टीप्लाय काय, पाय खाली डिवाइड, 70 and 70 can get cancel. So here d square is equal to काय भेटलं, 4 इकडे येताना मल्टीप्लाय झाला 4 into 10⁻³ सॉरी 4 into 10⁻³ डिवाइड बाय पाय. सो याचा काहीतरी आन्सर भेटेल d स्क्वेअरचा. आता जवळपास इथं आन्सर किती भेटलं पाहिजे बघा. आता जे d चा आन्सर येईल ते सांगतो मी डायरेक्ट. तुमचा डी स्क्वेअरचा आन्सर आलं पाहिजे 1273 आणि डीचा आन्सर येतं ऑलमोस्ट 35.7. 1273 डी स्क्वेअरचा आन्सर आणि डीचा आन्सर येणार आहे 35.7 mm डायमीटर. डायमीटर कशाचा, रॉडचा. यालाच आपण अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 36 mm लिहून दे. तुम्हाला माहिती आहे की आपण कायम व्हॅल्यू राऊंड ऑफ करत राहतो डिझाईन प्रोसिजरमध्ये. आणि नकल जॉईंटमध्ये एकदा जर आपल्याला डायमीटर ऑफ रॉड भेटून गेला तर त्यावरून आपण डायमीटर ऑफ नकल पिन, आउटर डायमीटर ऑफ आय, इनर डायमीटर वगैरे, थिकनेस वगैरे सगळंच काढू शकतोय ना. तर आपण 1 by 1 फाइंड आउट करूया. आता ते डायमीटर ऑफ रॉड नंतर आपण जी पहिली क्वांटिटी काढणार डायमीटर ऑफ रॉडचा वापर करून ती कोणती असणार आहे, दॅट इज डायमीटर ऑफ नकल पिन. सो हिअर डायमीटर ऑफ नकल पिन. डायमीटर ऑफ नकल पिन साठी जो फॉर्म्युला होता आपला तो काय होता, डायमीटर ऑफ नकल पिन ज्याला आपण डिनोट कशाने करतो D1 ने. तर आपल्याला हे पण माहिती सांगितलं होतं मी तुम्हाला की डायमीटर ऑफ नकल पिन ही इक्वल राहते डायमीटर ऑफ रॉडच्या. याचा अर्थ हे सुद्धा किती होऊन जाईल 36 mm. सो D1 ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 36 mm. त्यानंतर नेक्स्ट फाइंड आउट करणार आपण आउटर डायमीटर ऑफ आय. हिअर आउटर डायमीटर ऑफ आय डिनोट कशाने करतो आपण D2 ने, विच इज इक्वल टू काय राहतं 2 टाइम्स ऑफ डायमीटर. सो 2 इंटू डायमीटर करा, 2 इंटू काय करणार 36. सो हिअर 2 इंटू 36. सो आउटर डायमीटर ऑफ आय भेटतोय आपल्याला 72 mm. आउटर डायमीटर ऑफ D1 झालं, D2 झालं. पहिले आपण D काढला. आता आपण फाइंड आउट करणार D3. D3 काय होतं तुमचं, कॉलरचं डायमीटर, ज्याला आपण काय म्हणत होतो अजून, डायमीटर ऑफ नकल पिन हेड और कॉलर. सो याला आपण डिनोट कशाने करतो D3 ने. आणि ही D3 ची व्हॅल्यू किती होती, दॅट इज 1.5 टाइम्स ऑफ डायमीटर. सो 1.5 टाइम्स ऑफ डायमीटर 1.5 इंटू D ची व्हॅल्यू 36 मल्टीप्लाय करा बरं किती होतं 15 90 9 54. सो ऑलमोस्ट मला वाटतं
54 हां 54 आलं पाहिजे आन्सर. सो वेर इट इज 54 mm. बघा आता हे ऑलरेडी आपण लास्ट क्वेश्चनमध्ये ते केलं होतं की एकदा जर आपल्याला डायमीटर ऑफ रॉड भेटला तर आपण त्यावरून डायमीटर ऑफ नकल पिन, डायमीटर ऑफ आउटर डायमीटर ऑफ आय, त्यानंतर डायमीटर ऑफ नकल पिन हेड किंवा ज्याला आपण कॉलर असं म्हणतो ते पण काढलं. डायमीटर झाले. आता आपण फाइंड आउट करूया थिकनेस ऑफ सिंगल आय काय राहतं 1.25 टाइम्स ऑफ डायमीटर. घेऊ मग ते डायमीटर नंतर आपण नेक्स्ट फाइंड आउट करणार आहे थिकनेस. सो हिअर स्टार्ट करूया थिकनेस सोबत. सो थिकनेस ऑफ सिंगल आय इज इक्वल टू काय राहतं 1.25 टाइम्स ऑफ डायमीटर. सो 1.25 इंटू डी डायमीटर किती होतं 36. आता हे तुम्ही करत बसा नाही तुम्ही आन्सर सांगतो डायरेक्ट. आन्सर आला पाहिजे तुमचं 45 mm इज इक्वल टू 45 mm. भेटली तुम्हाला थिकनेस ऑफ सिंगल आहे. आणि त्यानंतर थिकनेस ऑफ फोर्क पण काढतो आपण. फोर्क किंवा त्याला आपण डबल आय पण म्हणतो. सो थिकनेस ऑफ फोर्क T1 इज इक्वल टू काय होतं 0.75 टाइम्स ऑफ डायमीटर दॅट इज 0.75 इंटू डायमीटरची व्हॅल्यू 36. याचा आन्सर आला पाहिजे 27 mm. ओके सो याचा आन्सर किती येतं 27 mm. तर या सगळ्या व्हॅल्यूज भेटल्या. या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला कशावरून भेटतात डायमीटर ऑफ द रॉड वरून. एकदा जर काही आपल्याला डायमीटर ऑफ रॉड माहीत पडला तर या सगळ्या व्हॅल्यू D1, D2, D3, T आणि T1 या व्हॅल्यू आपण काढू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आता याच्यानंतर आपण कोणतं फेल्युअर बघणार. आता फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन झालं. आता आपल्याला त्यांनी फक्त पिन आणि रॉडबद्दल विचारलं होतं. तर पिन आणि रॉडमध्ये आपलं फक्त एक रॉडचं हे झालेलं आहे. त्यानंतर एक सिंगल आयचं येईल आणि एक डबल आयचं अंडर द टेन्शन आणि एक पिन अंडर द शेअरिंग. हे तीनच आहेत. बघा आता हे रफ करतो मी. पुढे आपण ते कंटिन्यू करूया. ओके सो आपला नेक्स्ट फेल्युअर आहे फेल्युअर ऑफ नकल पिन इन शेअर. सेकंड टाइपचा फेल्युअर ऑफ नकल पिन इन शेअर. ठीक आहे. सो फॉर्म्युला जर तुम्हाला लक्षात असेल तर चांगलंच आहे. नकल पिन शेअरिंग आहे. तुम्हाला सांगितलं होतं की शेअरिंग मध्ये फक्त इनर सरफेस अफेक्टेड राहतो आणि इनर सरफेसचा डायमीटर किती राहतो आपला D1. सो P इज इक्वल टू काय घेतो आपण π/4 इंटू D1 स्क्वेअर आणि शेअरिंग आहे म्हटल्यावर टाउ π/4 इंटू D1 स्क्वेअर आणि शेअरिंग आहे म्हटल्यावर काय घेतो आपण टाउ घेत असतो. पण आता तुम्हाला हे पण लक्षात पाहिजे नकल पिन इन शेअर आहे तर त्या ठिकाणी दोन ठिकाणी कॉन्टॅक्ट राहतो. सो आपण याला फॉर्म्युला सॉरी माझ्याकडूनच राहून गेलं ते 2 लिहायचं. सो 2 इंटू π/4 D1 स्क्वेअर इंटू टाउ असं लिहिलेला होता. फॉर्म्युले मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले. P ची व्हॅल्यू किती होते दॅट इज 70 इंटू 10⁻³ सो हिअर 2 इंटू π/4. D1 ची व्हॅल्यू आता आपण काढली की D1 ची व्हॅल्यू किती आली होती आपली 36 है ना. D1 ची व्हॅल्यू किती आली होती आपली 36. सो हिअर 36 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय टाउ. ही पूर्ण व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे येताना डिवाइड होऊन जातील. सो टाउ इज इक्वल टू 4 डिवाइडचा मल्टिप्लायला चालला जाईल. सो 70 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 4 मल्टिप्लाय बाय 2 इंटू 5 इंटू 36 स्क्वेअर. सो इथून तुम्हाला टाउची व्हॅल्यू भेटणार आहे. आणि जी टाउची व्हॅल्यू येते आपली ती येते 34.4 न्यूटन पर mm स्क्वेअर. 34.4 न्यूटन पर mm स्क्वेअर. जस्ट क्रॉस चेक करायचं आहे आपल्याला है ना. आपली जी पहिली टाउची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिलेली आहे ती किती आहे. सो दॅट व्हॅल्यू इज 66 है ना. तर आपली जी व्हॅल्यू आली ती लहान आली. याचा अर्थ डिझाईन सेफ आहे. डिझाईन मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. पुढचं आता नकल पिन नंतर नेक्स्ट फेल्युअर जे आहे ते आपण सिंगल आयचं करूया. सो हिअर फेल्युअर ऑफ सिंगल आय. सिंगल आय साठी अजून एक शब्द काय वापरला होता आपण फेल्युअर ऑफ सिंगल आय और रॉड इन टेन्शन. ओके सो सिंगल आय आता तुम्हाला माहिती आहे की सिंगल आय साठी काय होतं की बाहेरच्या डायमीटर मधनं आतला डायमीटर काय करायचो आपण
मायनस करायचं है ना. सो पी इज इक्वल टू फॉर्म्युला एरियासाठी काय होता दॅट d2 मायनस d1 इंटू इट्स थिकनेस, d2 मायनस d1 इंटू इट्स थिकनेस आणि टेन्शन म्हटल्यावर मल्टिप्लिकेशनला काय येणार सिग्मा टी. ठीक आहे. सो पी इज इक्वल टू काय आलं d2 मायनस d1 इंटू टी मल्टिप्लाय बाय सिग्मा टी. व्हॅल्यूज पुट डाऊन करूया. सो पी ची व्हॅल्यू 70 इंटू 10⁻³ d2 ची व्हॅल्यू आपण आता फाइंड आउट केलेली होती आणि d2 ची व्हॅल्यू आली होती आपली 72 मायनस d1 ची व्हॅल्यू होती 36. टी ची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेली आहे दॅट विल बी 45 इंटू सिग्मा टी. इथून सिग्मा टीचा आन्सर काढूया आपण आणि इथून सिग्मा टीचं जे काही आन्सर भेटेल हे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे त्यांना डिवाइड होईल. सिग्मा टीचं आन्सर आलं पाहिजे तुमचं 43.2 न्यूटन पर mm स्क्वेअर, 43.2 न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे. सो रॉड झालं, शेअरिंग झालं है ना, पिन झालं, रॉड झालं. आता लास्ट एक कोणता रॉड राहिलेला आहे आपला डबल आय वाला है ना, ज्याला आपण फोर्क पण म्हणतो. सो फेलियर ऑफ फोर्क एंड इन शेअर, लास्ट आहे फेलियर ऑफ फोर्क एंड इन शेअर. सो फेलियर ऑफ फोर्क एंड इन शेअर फॉर्म्युला काय होता, सेम फॉर्म्युला आहे, फक्त आपण काय करतो 2 ने मल्टिप्लाय करतो आणि फोर्क एंड साठी थिकनेस काय राहते T1 राहते. सो इथं काय करतो आपण P इज इक्वल टू इट इज d2 मायनस d1 मल्टिप्लाय बाय 2T1 मल्टिप्लाय बाय सिग्मा T. ठीक आहे. तर d2 d1 सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहे तुम्हाला, व्हॅल्यूज पुट करूया. सो P ची व्हॅल्यू 70 इंटू 10⁻³ d2 ची व्हॅल्यू अगेन 72 मायनस 36 2 इंटू थिकनेस 1 T1 ची व्हॅल्यू आपण काढली होती किती आहे 27. इथून भेटणार तुम्हाला सिग्मा टी ची व्हॅल्यू आणि जी सिग्मा टी ची व्हॅल्यू आली पाहिजे दॅट विल बी 36. इथंच लिहून देऊ. सो सिग्मा टीचं जे काही आन्सर येईल ते काय असणार आहे 36 न्यूटन पर mm स्क्वेअर. बस एवढाच आहे हा क्वेश्चन. या ठिकाणी तुम्हाला फक्त रॉड आणि पिन बद्दलच विचारलं होतं, तर तेवढेच फेल्युअर काढले आपण. पण जनरली क्वेश्चन जो आहे तो पूर्ण डिझाईन करायलाच येतो. पूर्ण म्हणतात ते डिझाईन ऑफ नकल जॉईंट, तर तुम्हाला पूर्ण 8 फेल्युअर काढावे लागतील. 8 जे कंडिशन्स आहे आपल्या आपण ते दाखवू. ठीक आहे. चल तर या ठिकाणी हा क्वेश्चन संपला. बघा आता नकल जॉईंट नंतर आपला नेक्स्ट टाईपचं नेक्स्ट पार्ट आहे टर्न बकल. टर्न बकल एक असा मेकॅनिकल डिव्हाइस आहे जो यूज केला जातो टू फास्टेन द स्ट्रिंग्स म्हणू शकता तुम्ही, और रॉड्स रॉड स्ट्रिंगच. म्हणजे काय की तुम्ही हे पाहिलेत ना आपल्या वायर्स राहतात, स्ट्रिंग ज्याला म्हणतात, वायर्स नाही म्हणत एक्झॅक्टली स्ट्रिंग. जसं आपलं काय म्हणतात त्याला क्रेन राहतं, क्रेनमध्ये ते जाड लोखंडाच्या वायर्स राहतात ज्याला स्ट्रिंग म्हटलं जातं. तर अशा स्ट्रिंगला फास्टेन म्हणजे काय बांधून ठेवण्यासाठी, टाईटली बांधून ठेवण्यासाठी अशा प्रकारचा टर्न बकलचा यूज केला जातो. किंवा कोणत्याही दोन गोष्टींना टाईट जर पकडून ठेवायचं असेल ना तर त्यावेळेस या टर्न बकलचा यूज केला जातो. मी काही व्हिडिओ वगैरे टाकण्याचा प्रयत्न करेल टर्न बकलसाठी, तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की टर्न बकल राहतं कसं. तर मी एक्सप्लेन करतो. बघा सिम्पल आहे, जास्त काही कठीण नाही आहे टर्न बकल. टर्न बकलमध्ये काय कपलर राहतं. कपलर म्हणजे काय की एक मधला एक पार्ट आहे आणि ज्या कपलरमध्ये 2 रॉड लावलेले राहतात. बघा आता क्लिअरली दिसत असेल तुम्हाला. या ठिकाणी हा एक रॉड आहे, व्यवस्थित ऐका चला, फक्त ऐका, काही नाही, एकदम सिम्पल मेकॅनिकल डिव्हाइस आहे, काहीच नाही याच्यात एवढं. हा एक रॉड आहे, इकडे एक रॉड आहे सिमिलरली, आणि त्या रॉडवर काय होणार आहे, सिम्पली वी नो दॅट की रॉडवर टेन्साईल फोर्स अप्लाय होणार आहे. टेन्साईल लोड जो जनरेट होणार आहे तो किती आहे, पी. पहिला पॉईंट तोच सांगितला, वेअर पी इज द ॲक्सियल लोड, तर टेन्साईल लोड म्हणू शकता तुम्ही, लोड हा स्ट्रेस नाही म्हणत आहे. मग आता हे जे रॉड्स राहतात हे रिव्हर्स थ्रेडचे राहतात. आता याच्यामध्ये थ्रेड्स राहतात. थ्रेड म्हणजे कसं केलं जातं बघा, तर या ठिकाणी ह्या ज्या लाईन्स दिसत आहेत तुम्हाला, या लाईन्स ह्या बेसिकली थ्रेड्स आहेत है ना. हे जे लाईन्स आहेत ते थ्रेड आहे, इकडच्या पण साईडला थ्रेड आहे. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं, फक्त रॉडची गोष्ट करतोय अजून आपण, तर इकडच्या साईडला ज्या थ्रेड आहेत त्या इकडच्या साईडला झुकलेल्या आहेत, म्हणजे लेफ्ट साईडला इन्क्लाइंड आहे, आणि इकडच्या साईडला राईट साईडला इन्क्लाइंड आहे ना. तर याचा रिझन काय आहे की ज्यावेळेस हे कपलर फिरवलं जातं, व्यवस्थित ऐका हा पॉईंट, ज्यावेळेस हे कपलर फिरवलं जातं तर हे दोन्ही रॉड मध्ये आले पाहिजे. कपलर ज्यावेळेस फिरवलं जाईल, हे कपलर असं, हे जे तुम्हाला कपलर दिसतंय ना या टाईपचं आहे काहीतरी, ते हे कपलर फिरवलं जातं टाईट करण्यासाठी. तर कपलर फिरवल्यामुळे काय होतं
की हे जे रॉड्स आहेत थ्रेडेड रॉड्स आहेत, हे थ्रेडेड रॉड्स ते फिरून ते थ्रेडमुळे जसं आपण आपल्या बॉटलचं कॅप राहते है ना, बॉटलचं झाकण जे राहतं ते फिरून टाईट करतो ना, सेम बस तसंच आहे. तर जसं हे कपलर फिरवलं जातं ते हे थ्रेडमुळे हे रॉड सुद्धा कुठे येतात, मध्ये येतात असे दोन्ही साईडला. मग दोन्ही ॲट अ टाइम मध्ये आले पाहिजे म्हणून त्यांच्यावरचे जे थ्रेड्स राहतात ते उलटे राहतात. एका साईडला हा जो रॉड आहे याला लेफ्ट हँड एलएच थ्रेड, एलएच म्हणजे लेफ्ट हँड थ्रेड आहे, आणि हा जो राईट साईडचा रॉड आहे याच्यावर राईट हँड थ्रेड आहे. ज्यावेळेस हा कपलर फिरवला जाईल त्यावेळेस दोन्ही रॉड मध्ये येतील, उलटा कपलर फिरवला तर दोन्ही रॉड बाहेर जातील. म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर काय की समजा इथं जर मी एखादी स्ट्रिंग लावून ठेवलेली, इथं एखादा तार लावून ठेवलेला एकदम टाईटली पकडून ठेवायचं आहे, तर मी कपलर फिरवत जाईल, कपलर फिरवत गेल्यामुळे हा रॉड फिरतो, आणि रॉड फिरवल्यामुळे इकडे याला बी थ्रेड्स लागतात. सांगतो मी तुम्हाला आता. तर हा कपलर बेसिकली हा कपलर जो आहे हा पार्ट, हा कपलर फिरवल्यामुळे हे रॉड मध्ये येतात, हा पण रॉड मध्ये येईल, आणि इथं बाहेर लावलेले तार काय होतात, खेचले जातात, टाईट होतात. आणि जर ढिले करायचे असेल तर कपलरला उलटं फिरून टाकू आपण, हे रॉड बाहेर चालले जातील, रॉडवरचं टेन्शन स्ट्रिंगवरचं टेन्शन कमी होऊन जातं. तर बेसिकली हा पी ॲक्सियल लोड आहे, ॲक्सियल लोड अप्लाय होणार आहे रॉडवर. त्या दोन रॉड आहेत दोन्ही एंडला, दोन्ही रॉडवरचे जे थ्रेड्स आहेत ते अपोजिट डायरेक्शनमध्ये, एका ठिकाणी लेफ्ट हँड थ्रेड आहे, एका ठिकाणी राईट हँड थ्रेड आहे. दोघांचा पर्पज काय आय होप तुम्हाला कळलं असेल. आणि हा जो मधला पोर्शन दिसतोय ना तुम्हाला, हा चौकट, हे हॉलो सेक्शन राहतं. करतात काय, एखादा स्पॅनर वगैरे, स्पॅनर म्हणजे पाना किंवा एखादा लोखंडाचा रॉड घेतात, तो या होलमध्ये टाकतात है ना, आणि त्याला असं गोल फिरवलं जातं फक्त. जसं तुम्ही ते पाहिलं असेल, ते दोरी वगैरे जर टाईट करायची असेल, पीळ पाडायची असेल दोरीला, दोन दोरींना जर पीळ पाडायची असेल त्याच्यामध्ये अशी काठी वगैरे टाकून असं गोल फिरवतात ना, बस तसंच या कपलरमध्ये एक रॉड टाकला जातो आणि या कपलरला फिरवलं जातं. कपलर फिरल्यामुळे रॉडमध्ये किंवा बाहेर होऊ शकतात. ठीक आहे. मग त्यानंतर मग आता कपलर फिरवताना आपलं रॉड तिथंच होल्ड झाला पाहिजे, म्हणून या कपलरला आणि रॉडला अटॅच करण्यासाठी एक कपलरवर नट लावला जातो. इथं पण काय असणार आहे, कपलर नट असेल. ठीक आहे. आणि कपलर नट पण कसा राहील, थ्रेडेड राहील. आता जर मी रॉड खेचला जातोय तर त्या रॉडला कोणतरी वाचून ठेवणारा पाहिजे ना, तो कोण आहे, नट. नट काय करतो, त्या कपलरला टाईट करून ठेवतो. कपलर आणि रॉडला होल्ड करून ठेवायचं काम कोण करणार आहे, नट करणार आहे. बाहेरून काय लावलेलं राहील, एक नट लावलेलं राहील, आणि त्या नटवर सुद्धा कसे राहतील, ऑफकोर्स थ्रेड राहतील. नटवर थ्रेड तर राहतात. तुमच्या घरी जे नट आहेत त्याच्या कुठेही बघून घ्या तुम्ही, जिथे पण नट लावलेले असतील, जसं सायकलला लावतो, गाडीला लावतो आपण, घरात पण भरपूर ठिकाणी नट्स लावलेले राहतात, सगळ्यांवर थ्रेड राहतात. आपण फिरवतो ना, इव्हन तुमच्या बॉटलची कॅप, बॉटलचं जे झाकण राहतं ते बी एक प्रकारचं नटच आहे, ते बी पॅक करून ठेवायचंच काम करतं ना. तर असे दोन एंडला, दोन रॉडसाठी दोन प्रकारचे नट लावलेले असणार आहेत, आणि त्या नटला पुढे त्या रॉडवर असेंबल काय असणार आहे, कपलर, जे कपलर दोन्ही बॉडीजला ॲट अ टाइम होल्ड करून ठेव. ठीक आहे. आणि हे जे कपलर राहतात, हे कपलरचे जे नट आहेत त्याची लेंथ किती असणार आहे, एल. हे बघून घ्या आता काय काय दिलेलं आहे. जो रॉड आहे त्याचा डायमीटर किती आहे, डी. इथं ते दिलं आहे आपण की डी इज द डायमीटर ऑफ द रॉड. आता डीसी, डी सफिक्स सी आहे ना, डीसी काय, कोर डायमीटर ऑफ द थ्रेड रॉड. आता थ्रेड रॉड व्यवस्थित आहे काय, थ्रेड माहिती आहे ना, ज्याला आपण आटे म्हणतो मराठीत. हे जे इथं थ्रेड्स दिसत आहेत तुम्हाला, थ्रेड्स असे राहतात बेसिकली, तुम्ही पाहिले असतील. असं काहीतरी थ्रेड्स राहतात, अशा लाईन पिन जोडलेले राहतात त्याच्यामध्ये, हे असे थ्रेड्स राहतात. कोर डायमीटर म्हणजे काय राहतं की जेवढा भाग ऍक्च्युली एंगेज राहतो, हा जो मधला डायमीटर राहतो ना, हा एंगेजमेंट वाला पोर्शन राहतो, आणि हा डायमीटर काय होतो तुमचा, डीसी. ठीक आहे. दिस इनर डायमीटर ऑफ द थ्रेड याला म्हटलं जातं कोर डायमीटर ऑफ द थ्रेड रॉड. हा जो रॉड आहे त्याच्यावर थ्रेड्स आहे, आणि त्या थ्रेडचा जो इनर डायमीटर, कोर डायमीटर आहे, त्याला आपण डीसीने डिनोट करणार आहे. ठीक आहे. त्या कपलर नटची जी लेंथ आहे ती कशाने दाखवणार आहे आपण, एलने. जो डी आहे आपला, कॅपिटल डी जो दिसतोय तुम्हाला, दिस इज द डायमीटर ऑफ द कपलर नट. हा जो कपलर नट आहे त्याचा डायमीटर आपण डी ने दाखवतोय, आणि जो D2 आहे आपलं, ते D2 काय, दॅट इज आउटसाइड डायमीटर ऑफ द कपलर. आणि D1 काय असणार आहे, D1 इज द इनसाइड डायमीटर ऑफ द कपलर. D1 काय असणार आहे, इनसाइड डाया ऑफ. ठीक आहे.
आय होप तुम्हाला इतका पॉईंट कळला असेल की कपलरचं टर्न बकलचं एक्झॅक्टली काम काय आहे. ठीक आहे. तर याचे डिझाईनचे जास्त काही नाही, फक्त 4च फॉर्म्युले, सोपं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण डिझाईन ऑफ टर्न बकलचे 4 फॉर्म्युले आणि त्यांच्यावर असलेलं एकमेव न्यूमरिकल घेऊ. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तेवढंच पोर्शन कव्हर करणार आहे, तर जेणेकरून तुमचं टर्न बकलचं पण डिझाईन संपून जाईल. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे.